तिसऱ्या क्रमांकावरती मगाशी अवधूतनी एक नाव सांगितलं होतं, पण आता तिसरा आणि चौथा असे दोन्ही क्रमांक पुन्हा एकदा विचारायचे झाले तर नावं बदलायची आहेत का सांगितलेल्या नावामध्ये आणखीन एक नाव ऍड करायचंय? तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये मला असा अंदाज आहे की उर्मिला कन्फर्म असणार आणि अपूर्वा असेल. मला वाटतं अपूर्वा असेल. उर्मिला आणि अपूर्वा. सलील? मी सरळ सांगत होतो हे सांगायला. आता परत काय वेगळं सांगणार? नाही, मला असं वाटतं उर्मिला आणि अपूर्वा असे असतील 3 आणि 4 वर. उर्मिला आणि अपूर्वा ही दोन नावं समोर आलेली आहेत. बघूया नेमकं तिसऱ्या स्थानावर कोण आलेलं आहे. स्क्रोल प्लीज. अपूर्वा गज्जला. ये अपूर्वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. टॉप 3 मध्ये आहेस तू. आणि दोघंही परीक्षक चूक ठरले आणि तुझा खूप छान परफॉर्मन्स होतोच आहे कॉलबॅक मधून तू परत आल्यापासून. कारण आम्हाला तुझी गाणी नेहमीच आवडत होती, आता आणखीनही जास्ती आवडायला लागलेली आहेत. ऑल द बेस्ट. व्हेरी नाईस. खूप छान झालं. अवधूत? मला तर हिच्यामध्ये असा भयानक चेंज दिसतो. म्हणजे ती कमबॅक मधनं आल्यापासून ना ती एकदम झाशीच्या राणीसारखी गाते. म्हणजे ह्याचं कारण काय मला माहित नाही, पण एक निर्भीड असा. आता असं म्हणतो ना आपण की गॅम्बलिंगला पण जातो कसिनोमध्ये, त्यावेळेला आपले बेसिक पैसे आल्यानंतर वरचे पैसे असतात त्याच्यामध्ये आपल्याला खेळायला कधीच काय वाटत नाही आयुष्यात. किती आले आणि किती गेले तरी आपल्याला हिशोब बरोबर आहे असं एक मनामध्ये असतं. तसं कदाचित आपण जिंकून पुढे गेलो, आता मिळालेलं सगळं बोनस आहे, त्यामुळे हे गेलं तरी काय फरक पडेल असा एक अँगल आला असावा मनामध्ये तुझ्या. असं काही आहे का की हा करेक्ट ना? हा बघ बरोबर आहे. त्यामुळे असंच निर्भीड गायचं असतं कायम. त्यामुळे सूर अतिशय सुंदर लागतात तुझ्या, एकदम असा पिन पॉइंट असं लागतात सूर. थँक्यू. हा, आणि गाणं किती छान शांत गाणं होतं. तुझ्या गायनाच्या प्रकृतीला साजेसं असं गाणं होतं. मस्त गालीस. थँक्यू. थँक्यू. एक तर पहिल्यांदा धन्यवाद की हे गाणं तू गायलंस. फार छान गाणं आहे, त्या मानाने कमी लोकांसमोर असलेलं आणि या निमित्ताने फार सुंदर गाणं लोकांसमोर आणलंस. तू छानच गातेस, पण गाणं अजून कम्प्लीट होण्याच्या दृष्टीने ते गाणं फ्रेश कसं वाटेल दरवेळी, हा, तर हा विचार पोस्ट ग्रॅज्युएट थॉट्स आहेत सगळे, पण आता तुम्ही करू शकता सगळे. ओके, ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक.